श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबरा यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य आदिलक्षम एकम नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदन कंठा टोपीची माला दंडकमंडलधर कट्यांग रक्षक त्रिगुण रहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ जाय अवतारधारक पाहिमम पाहिमम पाहिमम. आता करूया प्रार्थना. जय 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 कना परत कैवल सन्ना ब्रह्मानंद ऐतिवर्या. जय जय जी परमपुरुषा लोकपालक सर्वेशा आनंद ब्रह्मांतीच्या वेद वंद्य जगद्गुरु सुख समान निवासी या सर्व साक्षी करून आलाय भक्त जनतारा अंतुर मिटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश जीवन वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर विधाता इंद्र अष्टदिक पालक समग्र अनंतुर मिटलासी. करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवता समत निश्चय जंगम आणि सीत तुझ आपले समग्र तुझ लागे आदिमध्ये ग्रह कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपेंटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तू एक विश्वेशा वेदातही तर्कशास्त्रावर विष्णुशंकर एक सरे कोणतीच झालं सर्वही. मी केवळ अल्पमती करू किती आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दूर ठेविला चरणी माथा रक्षा समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा तासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्रे आमिना आश्रय देई सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन ही लौकी सौख्य देऊनी परलोक साधन करावे. दुस्तुर हा भवसार याचे पाय पलते रतन मत त्यांनी साचार प्राप्त मजला दे. अशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बोधे तुझ्या कृपे. किती वर्णाव आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निसुन ज्ञानार हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसरुथ अभिमान नसु सदा समाधान वसु तुझ्या कृपेअंतरी. बहु दुःखे हे निस तुझ्या वंचित वसरुथा विषयांची नसु वाचना ते मनाते. सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम तो पंथ विवाहारी वर्तता न प्रभ्रांती चित्ता अंगी न्यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबून तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमच लागी. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझे आई ठाई वागता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्या स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वैतातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्षम एकम नित्य मलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत्तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णा पद्मनेत्र स्वासवदन कंठा टोपीच माला दंडकमंडलधर कट्टंकर रक्षक त्रिगुणारहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनमातीता अनंता जो सकळ विश्वाची जनता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजर अगम लीला जयाची तया मंगला साष्टांग नमुनी करून मागे वरदान स्वामी चरित सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मा सुतन मिळेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता पितर तेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांचा नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जय का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महाप्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावायाचे योजिले करता आणि करविता तू एक स्वामी नाथा माझी आई ठाई वार्ता मी पणाचे नसेची ऐसे एकोणी या स्तुती संतोषरी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करुणिया आता नमो साधुरुंद ज्याची नाही भेदाभेद तो स्वत्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंत नमिले कालिदास ज्यांच्या नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांच्या ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईशचरणी चरले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर पैसले परी ते अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडेन पाहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ प्रसरेल समुद्रसा त्या महोदरीतुनी पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावा या मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत आधारे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा इति श्री स्वामीचरित सारामृते मंगल चरण नाम प्रथम अध्याय गोढा श्री शंकरा चरणार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी या दर्शनाचा पादला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की त्यास वय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनिया बाहेरी मानता म्हणती एके हरी दोघांसी बैसवोनिया दोघेवरी तिसरेवरी आपो बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हस्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम रंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व
बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन, नाना तीर्थे हिंदून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखले, मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परन पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून या स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले, तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली, दर्शन घेता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवूनिया कर, दर्शन देती तयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडहा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय, श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्याची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करून या वस्ती, मंगळ वेडे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत, अपाटोळ झाले भक्त, तैसेची साकल्य वृत्त, अल्पमधी केवी वर्णू, सवे घेऊन या स्वामींची, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतने भाग पडे, टोळ गेले या परतुनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जले सेवकांनी, परिणज मानिले त्या, तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यती राज स्वच्छेने, तेथे एक विंध्य होता, तो करीत याची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चित, आले चोळपाच्या गृहाप्रती, स्वामींची मा जाणून ईश्वर मूर्ती, चोळपा करी आदर, योगायाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते, त्यांची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करते, तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ, तेपासून या त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असती चोळप्पाचे गृहपती, आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, रूपासे कळला वृत्तांत, की या पुली या नगरात यती विख्यात पातले, वार्तायचे कुणी, राव बोलला काही वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी तुम्ही श्रुत पाही, आज बरी झाले नाही, आता जाऊन या लवलाही, भेटू तया यतिवर्य, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकून एकिली कानी, हे सत्य तरी उनिया, आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तेची यतिमूर्ते पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंतली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडेली ते, सकळ सभा आनंदली, समस्ये पावली वंदिली, षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नुपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथे हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेलं. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले, येथे रुपया दर्शन देती सोचेन राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घरी त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता ही केवळ पतिरोता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेश झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसारात फसले. ऐसे आले किती एक भक्तांतरी जे जे इच्छिती ते राजपुरवती. दृढ चरणी तयाची भक्ती, त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनांसी. ढोंगी याच्या नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगभोगी, साधू लक्षणी याची अंगी. कोणतेही हो वसत असे, ऐसे तयांनी निंदिले. समर्थाने अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक.
एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कारू म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनामे गरजती वाचे, हेतू पुरवावी मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती, चरणी पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मनामध्ये आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैर भाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती. मोडली जणांची गर्दी, ते पाहुणे या सेवेकरी संन्यासांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता जळासी, तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवसी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळणे त्यासी झाली विडंबना. दंडवया कुस्तिल जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामीराज चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भोकानन वैश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयाची. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदत्ताच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन या अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून या कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलत झाला उत्तर नृपा लागे परियेसी. आपुली जरी इच्छायसी स्वामी त्यांना वटपुरीसी, तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्याची सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्याची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्याचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी या नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसार दाने याचक धनी तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती. ऐसी करती सर्वदा. ऐसी आणि काही न झाले, केले ती तुके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविले एक युक्ती एकांत गाठून या चोळपाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धी भात सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊले आलं बडोद्यासी, मग मल्हारराव धरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळपाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौसाल. चोळपानी कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपा करून समर्थानी बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाऊन होईल. ऐसे कोणी वचन. समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे ते स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याची चालावे. भाषणेचे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून या तयाच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण अनुजा कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पाहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतिरी दांभिक समाधान करी. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. याचा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता काय एक युक्ती योजून न्यावे पळवून या यतीसी.
असो कोणी एक दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून या स्वामीची तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धा मार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थ आला. गोष्ट विदित जाहली. मेनातूनही उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभविती पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपयाची धरुणी हाव आपण पुढे चाहला. तो येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ते पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्य सोडूनी साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आला. त्या कृता माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बैडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सार. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगरहरणा. लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजनुपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती. जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी. श्रवण करती दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्रासी. वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोकोपदेशिती. त्यास या नावे अक्कलकोटी. हे उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी. बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन रूपमंदिरी. वेदत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी. नृपती बहुत सुखावे. ख्याती वाढली लोकात. स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदात राजगृही होत असे. ऐसे 19 स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक येते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निदार. ऐसे 19 सत्वर येती राज हसले. मुखे काही न बोलती. वारंवार हास्य करती. पाहुणे येशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान. याचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. याचे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्ताने. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारुणी ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण होते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी. लोटली या काही निशी. एकच स्वप्न तयासी. चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकीचले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी. जागृती आली तयासी. त्यांनी धावून या बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्याच सांगती समजत. म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी. खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. जरी स्वप्नी देखुनी रुचिकासी. काय म्हणून भ्यालासी. जरी हृदभय मानिते तोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे. फुकट होता नये. जे बुवांप्रती पटली खुन. धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेम अश्रूंनी भरले नयन. कंठ झाला सदतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळून. ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्म. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता. राजनिजम सरकार. त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर. शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर तया प्रती. सकळ सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती. काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध. त्या लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध. परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून या चैन पडले रात्रंदिन. गेले शरीर सुकून. गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास. सुखोपभोग कैसे त्यास. निद्रा नयचे रात्रंदिन.
दिस चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसार दितली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एक रात्री थयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाची स्वप्ने पडले, अक्कलकोटी जावेत्व, हे जाणून या हित गोष्टी, मानसी विचारून या शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्राप्त स्नान करुनी, पूजा द्रव्ये घेऊनी, अर्पावया समर्थचरणी, जाती हाती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गौडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालली, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून या चिती, बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावुनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले त्याचे मन, म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी, तरी 10 सहस्र रुपयांची देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाले अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करती, बाई आनंदली चिती, म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करील. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथून उठले, यवन स्मशानभूमीत आले ते राजत्वरित, एक नूतन खाचेत निजले छटी टाकोनी, सेवेकरी शंकरावासी, म्हणती लीला करुणी ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी, आणि शेखनूर दर्गासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज अज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, जहाला स्वामीराज वैद्य, व्याधी पळे अपनाची. प्राकृतीची आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लुटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अज्ञापित, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी, कारभारी करताती, सर्वानुमते तेथेची मठ बांधियेला चुनी गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा, ऐसा मनी करून विचार. आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटाचे नेणार, स्वामी समर्थ अस्तिपै, हवेली नामक ग्रामी, यजुर्वेद गृहस्थाश्रमी, बाळापणावेदी कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सरापी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली तयांची, जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वनताटी, भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी स्वप्नी ऐसे गोष्टी, उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, व्यक्षास्त्र सोडावा, सोलापुरी कामासी, ऐसे सांगून या सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री परंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची, परितया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिव आराधना करती, कामन चित्ती धरोनी, 12 वर्ष अनुष्ठान
केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊनी वर देती दयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगितली कांतेसी ती ही चिती तोषली. 9 मास भरता पुण्य पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारराव दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेविलिये तया लागून. शुक्ल पक्षीय शिशीधरा समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंध वेदशास्त्रादी झाले निपुण. निघुंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर दयावसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता विस्मित झाले यजमान. ऐसे हालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत उदार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पाहतले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकुनी मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षितांशी सांगुनी दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एकी समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याती जाणतो. यज्ञ समारंभीचे अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पऋत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोढा. श्री स्वामीराजनार परमसु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले दिन रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करताती. परी मुरगोडीचे बाळप्पासी सांगत गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगत तैसे करावे. मानवला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पाहतले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्राप्त काळी उठुनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान अटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनातर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी. आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुनी संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पळता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसोत कांता. शीत उष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परिदयाचे मानस कदा उदास नोहेची. आय्या नामसेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसे अपरी बाळप्पाचे बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन निते यावे अमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानविले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेविले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनी या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंताची तास. सद्गुरु प्राप्तीची लागली हीन. आपले प्राप्त न भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन तिथी बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी ही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या साने. वस्त्र उचलोनी खालोनी वृश्चिक एक निघाला.
तयसी त्यांनी न मारले नित्यकर्म अटपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्राम भितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिवस मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरणी चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. एकदशोमाध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत. तेसी समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुवासे वदन स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरी श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळापावरचे प्रेम याच्या कृतीने दाखविले. त्या सवय एक जागीरदार तो होते बिराड्यावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन या स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यासी. बाळप्पा तेव्हा चालले. या श्री समर्थ असता नृप मंदिरात. राजा आज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरी पातले. सत्वर बिराड्यावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्यप्राप्त काळी उठून षडकर माते अचरून घेऊन ही स्वामी दर्शन. जपा राखी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे विराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी आपण श्री सेवेसी करत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुणी नाना युक्ती योजनी मोडून टाकले भांडण. एकचेते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोषले स्वामीप्रती. दृढ भाव धरून याची ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी झाली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभर. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उचलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी कृतज्ञ बाळप्पाचे अमरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले उदरी. सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीने. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाचे पूजन करून मग या विपरतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहून या एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून या बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. तैसे आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाणं. हे नसेचे सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. त्यावरील चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाची. दारापुत्र सोडून या दिवशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवीच्या दर्शनाची जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हस्यमुख काय बोलत. कुलदेवीचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाची समर्थ न देई आज्ञेसी. तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहून या करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जरली होती. कैसे दूर प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशकर वाढे तैसे उत्तर तैसे स्वामी चरित्र. अध्याय वाढले.
द्वादशोध्यायाच्या अंती श्रीपादभट्ट बाळपती कपटयुक्ती फसून पाहती परी झाले व्यथाची स्वयंपाकाधिक कराव्याची लज्जा वाटत असे त्याची तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाची सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळापा मनी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यांसरित त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता त्याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले ते पासून या बाळप्पाची त्रास देत हर दिवशी गर्हाने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त चाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तया छिद्रवेशा बहुत असे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार आला त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविले गंगूलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही मापासी बाळा पाठविले तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाची चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकूनी जमादार परतुनी रूपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळप्पाचे एकोणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्याच दूरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्रे त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी झोळी समर्थ घरी घेतली अलक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली झोळी चोळप्पा ते देऊन या समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहुनी द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण तरले चोळप्पाचे दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करतात कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनिया दृष्ट तरी ताडन करी बहुसाल ते ऐकून या बाळप्पाचे दुःख झाले मानसी सोडून या स्वामीचरणांची म्हणती जावे तेथुनी आता आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे तेथुनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे बाळप्पा येता त्यास आणि आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमानी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळे दर्शन येत हिशेब ठेवी ती जपाचा काढून ये दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानी नाची झाली सुंदराबाईसी बरे करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणी सभिओनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकार तुनिया तत्वता पंच नेमुनिया व्यवस्था केली असे पराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारा तुनिया बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती सद्भावे जय नमस्कारी ती त्यावर होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय अजी स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशमाध्याय गोढा इति स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशमाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु।
अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्राप्त काळी उठुनी अधिक करावे नामस्मरण, अंतरी धरावी स्वामी चरण, शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी, मग मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावणी, आस्वासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणी स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय जयाजी अकर्णा, परत परा कैवल सदना ब्रह्मानंद ऐश्वर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपालक सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेद वंद्य जगद्गुरु, सुख धामा निवासी, या सर्व साक्षी करून राया, भक्ता जना ताराय अंतरूपी नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवता, तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थित, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी अतिमध्यग्र कोठे नसे पाहता, असून या निर्गुण रूपेंतला सगुण ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचा ही तर्कचाचर्य शस्त्रातही नावर विष्णू शंकर एक सरे कुंठित झालं सर्वई, मी केवळ अल्पमती करू किती हा पोलीस स्तुती, सहस्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला जन्नी माथा रक्षावी, मजसी समर्था क्रोडपाकट अक्षदी नानाता दासाकडे पाहावे, आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना, कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देई सदैव, पाप ताप आणि त्याने सर्व जाऊन निरसून ही लोकी सोकी देऊनी परलोक साधन करावे, दुस्तुर भवसार याचे पावावया, पहिलं तीर तन्मत तरणी साचार प्राप्त हो मजला ते, अशा मनुष्य तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना बोधे तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञानती मीर निरसन ज्ञानार्थ हृदय प्रकटपै, शांती मनी सदा वसरुथाभिमान सदा समाधान वसो तुझ्या कृपेअंतरी, भवदुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसरुथा विषयांची नसो वासना ती मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने ओ सुगम दुर्गम तो भोपंत, विवारी वर्तताना पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबून तुके द्यावे वरदान, कृपा करून समता असून या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे, ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोष होणीय तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय येता होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षोडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नो नेने मी मंदमती, परी असथा शुद्ध चित्ती, तेही भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवून हे लोकात, जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती दयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दशमाध्याय गोढा, श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समत, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाची, शीत उष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसते एकांत स्थानी समर्थ, परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करती स्वामी भक्ती जन हसती तया ते, त्या वेळी मंगळवेढ्यात बस पतेले राहत, दारिद्र्ये पिढेला बहुत दीन स्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात, तो देखील श्री समत दिगंबर येथे राजकंठ शय्या करून या तैवारी केले शयन, ऐसे नवल देखुनी लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता आणि झाला तो तत्वता, कर सोडून या सविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषाले येती, वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी दयाचे, बसपाचे श्रीचरणी मन चढले ते पासूनी, राहू लागला निशिदेनी स्वामी सन्निध आनंदे, मग बसपाची कांता ऐकून याची वार्ता करीत असे अकंता, म्हणे घर बुडाले बसपा येता गृहासी, दृष्टतरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेळ काय लागले परी बसपाची चिती, स्वामी चरणी आसक्त जन अपवादा न भीती, नसे चाड कोणाची, एक दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करत, तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत, प्रवेशले घोरारण्यात क्रूर शॉपदे वरडती, परी बसपाची चिती न वाटे काही भीती, स्वामी चरणी चढले वृत्ती देहभान नसेची, तो बसपा गेले नवला प्रकट झाला, असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेज अग्नी समान,
पादस्पर्श सर्प झाला बसप भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित ते सर्पमय दिसत मागे पुढे पाहत ते दिसत सर्पमय पाहून या ऐसे परी भयभीत झाला अंतरी ते दयासी बदुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जी तुके पाहिजे ते तुके घे न करी अनुमान काही देवे तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत झाला एका सर्पावरी गुंडळून या सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते जय नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसपा सहित बैसले समर्थ एक देऊळे तेथे आपुले अंगवस्त्र बसपा सोडून पाहत तव त्यात स्वर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे डबल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहते त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्व सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत 16वा श्री गणेशाय नमः भक्तजन तारणात येती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इथे या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे दयांची ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी दयाचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाम व पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली खाणे तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करतात त्यात आपण नुकसान सत्य येईल याचे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावायचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होईल मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते हे सांगाया हवा या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्यासी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळी बोलविले तिघांचं 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः याचा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समजले तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित ते यथा गच्छित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छिती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचार येईल समर्थांते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलते त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागोई भक्ता सखा दिल्या नाही कोणा ते हरिभाऊ एकेतीने समर्थ सन्निध येऊनी दर्शन घेऊन या श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छटी कफनी झोळीत समर्थे तयास दिली ती घेऊन या त्यावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी तेथे हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून या राहावे जाऊन आता सत्वरी लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चिंता तुवा न करावा आज्ञा ऐकून यायसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याचे कांता ती करी बहुत कांता घेत उर बडवणी विनवी ते जोडून कर अद्यापि स्वस्त करांतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राण प्रिया ऐसी त्याचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तेचे स्त्रियांच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र ये दिधले शुभ्रवस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामध्ये स्थापिल्या कामटपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही
हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसोत षडशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायांना स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर तयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व एकूणी देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्याचे पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामटपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे दयाची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परी दयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहून या स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करेती दयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी समर्थांची पत्रिका करुनी ती हरपळ श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याचा आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. जयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लागले भजनास कीर्ती ध्वज उभारला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही तयांप्रती मनातील खून सांगती. ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकता सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहत होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तेन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिना निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थून या नव्हे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थां पुढे करीत भजन. पायी खडावा घालून प्रेमा रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी. स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी. ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तवर हृदयी वास करून इच्छे चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून या त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतर्भोत खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी रात्र दिवस रात्र चैन असे क्षणभरी. तोच रोग लागला शेवटी आजारी पडला. याचा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविध समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचा पाठविले सेवेकरी. म्हणती सुद्धा ते सत्वरी मस्त निदानावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालून या पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य तरी तोफ भरून
भरुनी यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. पैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकते. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. नीच पुत्र मरण वार्ता ऐकून करीती अकांता. हे दुःख तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सुता आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ते येसी उल्लंघले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेले. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध दरी दुस्तर. ख्याती झाली सर्वत कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशमाध्याय गोडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुता जगादेवरी कोण निमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करतात समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असत सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरांसी. अधिकारीने मुगादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा. मोठ्याने ओरडती आमच्या पायऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुतवृत पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांची दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बायसी 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य येईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तया तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगमज लागे. समर्थ वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यासी. समर्थ पुण्याच्या बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हा असं दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्याच मुंबईचं पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करती याची स्थापा गादीवरी. दादाची करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशेती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञ होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चिता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ याच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपजती झाली त्याची चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेलेले याते धन्य गुरुजय महिमान. पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी रोती. काकूबाई डचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण जे काय करता दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून. इतुकेची पुरे झाले ऐकून ऐसे वचनाला. समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडला अनर्थ. नाना शब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले. अधिकाधिक कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले दयासी. अनुसया तुझी माता तीज पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसी बाईंनी पाहुणी क्रोध विष्टांत करणी. म्हणे तुझी हे करणी लोक अपवाद कारण. ऐकून या माते चुकती. दादा तिचं प्रति बोलती. ऐहिक
सुखे तुच्छ गमती माते आजपासुनी पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो ते आता वर्णू पुढे स्वामी चरिता. त्याद्वारे श्रवण करिता सर्वार्थ पाविते निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. तयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात राखी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग अभ्यास बहुत महासाधू देखिले. करावे हटक योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकुनी. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयासी. श्लोक एकता तयसी समाधी लागली त्यासी. स्मृती न राहिली देहासी. ब्रह्मारंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळजण. असो झाले या काही वेळा समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी. सददित झाले अंतरी हर्षकोटी न समावे. उठून या करिता सुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेतले मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरवली. चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेच वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्ध धर्मकृते केले दूर दूर कीर्ती गेली. काही दिवसी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. पारयोषिता पाळोनी तेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जाची सुखाने. ऐकून या स्वामी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळ मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृते बहुत केली यशवंतराव भासेकर नामे देव मामलेदार. त्यासीची ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन या बंड केला ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पाहतले. स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर. श्रीने जाणले अंतर त्याचे पाहुनी. कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबेगी उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवाडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन देसाच आला परत. सोसानासह झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याची यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून या दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिद्यानी करत आती आनंदे. अकस्मात एके दिवसी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या परी श्रीचरणी धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी. नवल परी जाहले दीनवदन होऊन या दृढ घातली मिठी चरणी. तात्या करी ती विनवनी मरण माझे चुकवावे. तो पाहून या श्री समर्थ कृतांत्रासी काय सांगत. हा असे माझा फक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी अचर करती धन्यता थोरवर नीती. बैला प्रति दिल्ली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐसे लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र मात्र येते इतिसी स्वामी चरित्र सारामृते. नाना प्रकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापारा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करून या श्रीची स्तुती माथा ठेवीला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना.
पक्वाने करून नाना येथेचे भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते द्वा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेल कष्ट कळला स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांचं कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्या जवळ नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उचिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरीचा त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करती सोत गात स्वामींच्या इति. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदाय एकोतो भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21 कृपा करून वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा उतारा. आता याचे मना माझे येता जड देह त्याहून तत्वता गेले स्वस्तानी येते राज. शके 18 पुन्हा संवत्सर ते बौधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटकर चक्राते भेदुनी ब्रह्मानंदाचे दोन्ही आत्मज्योत निघालीत पूर्ण हृदयातून. ते देवा जवळी होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णीला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून अक्रांत तो वृत्तांत वनिता ग्रंथ पसरेल समजता. असो स्वामींच्या अनंतलीला जनसन्मार्ग दाविला. उधरिले जन मुळाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामाजळी जन्म माझा झालासे. तेथे बालपण गेले आता कोपरीस येणे केले. उपशिक्षण पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाले निकट अष्टय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावात पूजन करती. दिवसा उपचली चिती स्वामीचरित्र सवनाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणवाद गाईले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्धीचे देवस्थान. आधार स्वामीचरित्रास कोण हेच कथन केलेसे. श्री गुरु करदळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले. गुरुवारी प्रख्यात झाले ते कथन. तृतीयाध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्याय निश्चय स्वामीचा करवाय छळ. आले 2 संन्यासी कळ. तेचे वृत्त सकळ. चौथ्या माझे वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याचे. त्याने न्यावया स्वामीचे पाठविले कारभाराचे. 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार. त्याचे दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुराव ब्रह्मचारी. त्यांची स्वामीच्या नावारी भक्त झाले कोणी प्रकारे ते. 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी निग्रस्त. त्याचे केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधा सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केले. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्याचे. 11वा आणि 12वा तसेच अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास 12वा त्या माझे निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सतारक भाविका बसवतेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ. कैसा झाला स्वामी भक्त. 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याचे लागला भजन छंदू. जो दातबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूप सत्य पै. एक गृहस्थ निर्धन. त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याचे केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिरोता वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जे भावी वाचेल हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढी विमल कीर्ती. मुखे वसो सरस्वती. भवसागर तरु न अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र
सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून या चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत